नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापिका निलिमा केशवराव पवार. विषय ग्राहक संरक्षण आणि व्यावसायिक नीतिमूल्ये. प्रकरण 3 ग्राहक संरक्षण कायदा 1986. मागील लेक्चरमध्ये आपण ई कॉमर्स म्हणजे काय, ई व्यवहार, ई कॉमर्सचे फायदे किंवा महत्त्व आपण अभ्यासलेले आहेत. ई कॉमर्सची गरज किंवा आवश्यकतेचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे ई कॉमर्सची व्याप्तीही आपण अभ्यासलेली आहे. आज आपण ई कॉमर्सच्या समस्या, ई शिक्षण, इलेक्ट्रॉनिक बँकिंगमध्ये ग्राहक संरक्षण, त्याचप्रमाणे ई कॉमर्समध्ये असलेल्या अलीकडील उद्योन्मुख संकल्पना सखोलपणे अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ई कॉमर्सचे भविष्य भारतामध्ये अत्यंत नाविन्यपूर्ण आहे. असेच वातावरण भारतात सतत राहिले तर त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसून येतील. भारतीय ई कॉमर्सच्या भविष्यातील वाढीसाठी आवश्यक असलेले बरेचसे घटक देखील आपल्याला माहीत आहेत. किरकोळ विक्रेते उत्पादक आणि लोकांसाठी विविध संधींचे प्रतिनिधित्व करतात. भारतातील उद्योन्मुख बाजारपेठेत आगामी वर्षात एकूणच ई कॉमर्सची वाढ वेगाने झालेली दिसून येईल. भारतात प्रथम ई कॉमर्स साईट rediff.com होती. भारतीय आणि अनिवासी भारतीयांसाठी हे सर्वात वाहतूक करणारे पोर्टल होते. त्यांनी भारतीयांसंबंधी व्यवसाय बातम्या, एक शोध इंजिन, ई कॉमर्स आणि वेब सोल्यूशन सेवा प्रदान केली. मागील 2 वर्षात कंपन्यांनी ई कॉमर्स तंत्रज्ञान आणि इंटरनेटवर सक्षम असलेल्या कंपन्यांची संख्या वाढलेली आहे. जाहिरात महसुलांवर अवलंबून प्रमुख भारतीय पोर्टल साइट देखील ई कॉमर्सकडे वळालेल्या आहेत. अनेक उत्पादने आणि सेवा प्रदान करणाऱ्या वेबसाईट आहेत आणि असे लोक आहेत जे त्यांच्या संबंधित सेवांसह एक विशिष्ट उत्पादन देतात. मल्टी प्रोडक्ट्स ई कॉमर्स या भारतीय ई कॉमर्स पोर्टल विविध श्रेणींमध्ये वस्तू व सेवा प्रदान करताना आपल्याला दिसतात. सर्व आकाराच्या ई कॉमर्स व्यवहारांना किंवा व्यवसायांना तोंड देणारी सर्वात सामान्य आव्हाने जी आहेत ती आव्हाने ग्राहकांवर परिणाम करत असतात. आणि ती आव्हाने कोणती आहेत तर ती आता आपण बघणार आहोत. त्यात पहिले आव्हान आहे की विक्री करण्यासाठी योग्य उत्पादन शोधणे. ई कॉमर्सचा वापर करून ज्यावेळी एखादे उत्पादन विक्री करावयाचे असते तर त्याचा आधी उत्पादकाला शोध घ्यावा लागत असतो. दुसरे आव्हान आहे की परिपूर्ण ग्राहक आकर्षणे. तिसरे लक्षित रहदारी निर्माण करणे म्हणजेच ग्राहकांची संख्या तिथे वाढवणे. पुढे आहे की गुणवत्तेची लीड कॅप्चरिंग करणे म्हणजेच बहुतेक वेळा आपण ज्यावेळी ई कॉमर्सच्या माध्यमातून वस्तूंची खरेदी करतो त्यावेळी आपल्याला बऱ्याच वेळा वस्तूच्या गुणवत्तेत तिथे कमतरता जाणवत असते. त्याच्यामुळे हेही महत्त्वाचे आव्हान आपल्याला सांगता येईल की गुणवत्तेची लीड कॅप्चरिंग करणे. बऱ्याच वेळा दाखवलेल्या वस्तू ह्या वेगळ्या असतात आणि प्रत्यक्षात ज्यावेळी ग्राहक ती वस्तू खरेदी करतो तर त्यावेळी त्यामध्ये बदल झालेले आपल्याला दिसतात. पुढे आहे आदर्श संभावनांचे पालन करणे की भविष्यात काय परिस्थिती राहू शकते याचा आधीच उत्पादकाला विचार करावा लागतो. पुढे आहे ग्राहकांना पैसे देण्यामध्ये खरेदीदारांना रूपांतरित करणे. ई कॉमर्सच्या आव्हानांमध्ये पुढील आव्हान आहे की ग्राहक टिकवून ठेवणे. तर ई कॉमर्सच्या व्यवहारात आपण सांगू शकतो की एकदा एखाद्या ग्राहकाने एखादी वस्तू खरेदी केली तर पुन्हा त्याने परत ती खरेदी करावी यासाठी त्यांना काही स्ट्रॅटेजी अप्लाय करावे लागत असतात. आणि ग्राहक वर्ग टिकवून ठेवणे हे खूप अवघड आहे कारण की इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे स्पर्धा ही आपल्याला तितकीच दिसून येते की एका वस्तूसाठी अनेक पर्याय एकाच वेळी ग्राहकाला समोर उपलब्ध असतात. म्हणून ग्राहक टिकवून ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान आपण इथे सांगू शकतो. पुढचे आव्हान आहे की लाभदायक दीर्घकालीन वाढ मिळवणे. योग्य तंत्रज्ञान आणि भागीदार निवडणे. त्याचप्रमाणे हे सर्व घडण्यासाठी योग्य लोकांना आकर्षित करणे आणि त्यांची भरती करणे. तार्किक आव्हाने. भारतात भौगोलिक प्रसार भौतिक आव्हाने फोडते. प्रदात्यांची ऑफर केलेल्या उत्पादनाची लॉजिस्टिक योजना नियुक्त करावी लागते.
कायदेशीर आव्हानामध्ये ऑनलाईन व्यवहारासाठी चलने तयार करण्याची कायदेशीर आवश्यकता असू शकते. ही होती ई कॉमर्सची आव्हाने. विद्यार्थी मित्रांनो, ई कॉमर्सचे जसे फायदे आहेत, ई कॉमर्सचे जसे महत्त्व आहे, तसेच ई कॉमर्सच्या काही मर्यादाही आहेत, त्या आता आपण बघणार आहोत. त्यात पहिली मर्यादा आहे की काही व्यवसाय इलेक्ट्रॉनिक व्यापारासाठी कमी उपयुक्त आहेत. अशा व्यवसायांना नेहमी गरीब किंवा जास्त खर्च येतो किंवा खरेदी करण्यापूर्वी तपासणी आवश्यक असते, ती यामध्ये होत नाही. म्हणजेच ज्यावेळी ग्राहक वस्तू खरेदी करत असतात तर खरेदी करण्यापूर्वी त्यांना ती वस्तू बघता येत नाही, तिची तपासणी करता येत नाही. दुसरी मर्यादा आहे की वस्तूची विक्री झाल्यानंतर वस्तूची तपासणी समाविष्ट केलेली असते. तिसरी मर्यादा आहे इलेक्ट्रॉनिक व्यापारातील बहुतेक नुकसानी तथापि स्टेमच्या वेग आणि नवनवीन वेगाने सहभागी होत असलेल्या तंत्रज्ञानाचा विकास यामुळे इलेक्ट्रॉनिक वाणिज्य परिपक्वता घेताना दिसत नाही. त्याचप्रमाणे गुंतवणुकीवरील परताव्याची गणना करणे कठीण असते. पुढील मर्यादा आहे की बऱ्याच कंपन्यांना तांत्रिक, डिझाईन आणि व्यावसायिक प्रक्रिया कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांना भरती आणि टिकवून ठेवण्यात समस्या आलेली आहे. ज्यावेळी एखादा व्यवसाय किंवा कंपनी ही ई कॉमर्सच्या माध्यमातून विपणन किंवा विक्री करत असते, त्यावेळी त्या कार्यासाठी आवश्यक असणारा तांत्रिक ज्ञान असलेला कर्मचारी वर्ग त्यांना सहज उपलब्ध होत नाही. ही ई कॉमर्सची तिथे मर्यादा आपण सांगू शकतो. त्याचप्रमाणे प्रभावी इलेक्ट्रॉनिक वाणिज्य उपस्थिती तयार करणे अशक्य आहे. त्याचप्रमाणे पुढील मर्यादा आहे की इलेक्ट्रॉनिक कॉमर्स सॉफ्टवेअरला पारंपरिक व्यापारासाठी डिझाईन केलेले डेटाबेस आणि ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सॉफ्टवेअर मदत करण्यास असक्षम दिसते. आणि शेवटची मर्यादा आपण सांगू शकतो की बऱ्याच व्यवसायांना इलेक्ट्रॉनिक व्यापाराचे आयोजन करण्यासाठी सांस्कृतिक आणि कायदेशीर अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इंटरनेटवर आधारित ई कॉमर्स व्यतिरिक्त उत्कृष्ट फायदे आहेत, ज्यामुळे लोकप्रियताहीन आणि सीमाहीन असे त्यास संबोधण्यात येते. इलेक्ट्रॉनिक व्यापारामुळे उद्भवलेल्या नैतिक समस्यांची काही उदाहरणे आहेत, त्यात आपण बघणार आहोत. इलेक्ट्रॉनिक व्यापारामुळे उद्भवलेल्या नैतिक समस्यांची काही उदाहरणे आहेत. या नैतिक समस्या आणि विशिष्टपणे इलेक्ट्रॉनिक व्यापाराशी संबंधित त्या समस्या आहेत, त्या मर्यादा आपण आता बघणार आहोत. त्यात जॅकी गिलबर्ट वेटएनस्टेड 2001 यांनी ई कॉमर्सशी संबंधित काही नैतिक समस्या नोंदवलेल्या आहेत. त्यात पहिली समस्या आहे की गोपनीयता. वर्तमान आणि संभाव्य इलेक्ट्रॉनिक वाणिज्य ग्राहकांसाठी गोपनीयतेचे महत्त्वपूर्ण मुद्दे हे कायम राहिलेले आहेत. परस्पर संवाद आणि ई कॉमर्स संदर्भात काही आयाम आहेत, ते सर्वात महत्त्वाचे आहेत. त्यात पहिले आहे की खाजगीपणाचा समावेश नसलेला असतो, त्यात वगळण्याची शक्ती असते. वैयक्तिक गोपनीयता नैतिक अधिकार आहेत. गोपनीयतेची इतर व्यक्तींची तिच्या स्वतःच्या किंवा स्वतःबद्दल माहिती धारण करण्याच्या बाबतीत एक वंचित परिस्थिती निर्माण होत असते. पुढे सांगू शकतो की सुरक्षा चिंता. गोपनीयतेच्या चिंतेव्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक व्यापारात इतर नैतिक समस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्यात इंटरनेट मोठ्या प्रमाणात माल आणि सेवांमध्ये प्रवेश करण्याच्या अभूतपूर्व सुलभतेची ऑफर देते. क्लिक आणि मोटार्सच्या वेगाने विस्तारित क्षेत्र व मोठ्या प्रमाणावर अनियमित सायबर स्पेस माध्यमाने गोपनीयता आणि डेटा सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे. इतर नैतिक समस्यांमध्ये आपण सांगू शकतो की इंटरमिडियरीज, ऑनलाईन विघटनसह स्पर्धा करणारे उत्पादक म्हणजे ग्राहकांना थेट विक्री करण्यासाठी वेबसाईट सेट करून किरकोळ विक्रेते आणि विक्रेत्यांबाहेर मध्यस्थांना मिटवून टाकले जाते. म्हणजे ज्यावेळी उत्पादक हा पारंपरिक पद्धतीने वस्तूची विक्री करतो, त्यावेळी विक्रीसाठी एक मोठी साखळी तिथे तयार होत असते, ज्यात होलसेलर आहे, रिटेलर आहे, एजंट्स आहे
आणि मग ग्राहक येत असतात. तर इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या वापराने ज्यावेळी वस्तूची विक्री केली जाते किंवा व्यवहार केले जातात त्यावेळी या मध्यस्थांचे तिथे उच्चाटन झालेले आपल्याला दिसते. ही पण एक अनैतिक समस्या आपल्याला तिथे सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, ई शिक्षण म्हणजे ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करून शिक्षण देणे हे म्हणू शकतो, किंवा ज्याला आपण ई लर्निंग हा शब्द व्हर्च्युअल ज्ञान, ऑनलाईन शिक्षण, संगणक आधारित प्रशिक्षण, वेब आधारित ज्ञान आणि नेटवर्क आधारित शिक्षणासह समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. ई लर्निंगचे स्पष्टीकरण जे काही असेल ते शैलीतील पारंपरिक शैक्षणिक शिक्षण आणि विद्यार्थ्यांना समजते. आता आपण सध्या जी आपली शैक्षणिक पद्धती चालू आहे की आत्ताचे आपले जे लेक्चर्स होत आहेत हे ऑनलाईन माध्यमातून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून, ई पोर्टलच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसत आहे आणि त्याच्या माध्यमातूनच विद्यार्थी आज शिकत आहेत. तर त्यालाच आपण ई शिक्षण असे म्हणत असतो. या ई शिक्षणाचा उद्देश काय आहे तर ई लर्निंगचा विचार हा आहे की विद्यार्थ्यांना शाळा, विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश न घेता वैयक्तिक कौशल्य, मूलभूत स्फुरीकरण किंवा पदव्युत्तर प्रमाणपत्र मिळवण्यास सशक्त करते. विद्यार्थ्यांना सर्व धडे, संकल्पना समजतात याची खात्री करण्यासाठी शाळा, महाविद्यालय सर्व स्तरावर ई लर्निंग लागू करणे ही संकल्पना उपयुक्त ठरलेली दिसते. मानसशास्त्रज्ञाचा असा विचार आहे की अध्यापन तंत्रज्ञानाची एक पद्धत ही एक अनुशासित शिक्षण वातावरण तयार करते आणि वर्गात प्रभावी विद्यार्थी प्रतिबद्धता वाढविते. ऑनलाईन किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियावर शिक्षणाचा फायदा आपल्याला आज्ञेच्या शिक्षणासह समक्रमित असल्याचे आश्वासन देतो. तसेच इच्छित स्थानावर डिजिटल आणि स्वयं आरंभित शिक्षण प्राप्त केले जाऊ शकते. शिक्षणाच्या शोधात भटकण्याची गरज नाही. ई शिक्षण सर्वसाधारण पद्धतीने आणि सर्व शिकण्याच्या पद्धतीसाठी अनुकूल आहे. आज उद्भवलेल्या कोविड-19च्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये सुद्धा ई शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण हे थांबलेले नाही, तर ते पूर्वीप्रमाणेच अद्ययावतपणे चालू असलेले आपल्याला दिसून येते. ई शिक्षणाची गरज आणि महत्त्व यामध्ये आपण सांगू शकतो की शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन शिक्षण घेताना मॉडेल अगदी सरळ आहे. सन 2000च्या सुरुवातीपर्यंत शिक्षण विद्यार्थ्यांच्या वर्गात एक शिक्षण होते जे प्रक्रियेचे नेतृत्व करतात. भौतिक उपस्थिती महत्त्वाची आहे आणि कोणत्याही प्रकारचे शिक्षण सर्वोत्तम होते. ई लर्निंग एक वेगाने वाढणारी उद्योग संस्था आहे ज्याचा प्रभाव सन 1980च्या दशकात शोधू शकतो आणि त्यापूर्वीही दूरस्थ शिक्षण आणि टेलिव्हिजन अभ्यासक्रमाच्या रूपात चर्चा केली जाऊ शकते. सध्या संगणक आणि इंटरनेट या दोन्ही स्वस्त ई शिक्षण सोल्युशन अस्तित्वात आहेत. शिक्षणासाठी कोठेही सुलभ ई शिक्षण साधन उपलब्ध आहे. तंत्रज्ञानामध्ये इतकी प्रगती झालेली आहे की आपण वर्गामध्ये आहात असे आपल्याला वाटत असलेल्या साधनांचा वापर करून भौगोलिक अंतर ई शिक्षणामुळे रद्द होते. ई शिक्षण व्हिडिओ, स्लाइड शो, शब्द दस्तऐवज आणि PDF सारख्या सर्व प्रकारच्या माध्यमामध्ये सामग्री सामायिक करण्याची क्षमता प्रदान करते. वेबिनार म्हणजेच थेट ऑनलाईन वर्ग आयोजित करणे आणि चॅट व संदेश मंचाद्वारे प्राध्यापकांशी संदेशवहन करणे हे ई शिक्षणामुळे सहज शक्य झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, इंटरनेटच्या प्रारंभापासून शिक्षण क्षेत्राचा विकास झालेला आपल्याला दिसतो. आजकाल स्मार्टफोन, टेक्स्ट मेसेजिंग आणि इंटरनेटचा उपयोग करून विद्यार्थ्यांना हवे असलेले व उपयुक्त ज्ञान मिळते. ऑनलाईन अभ्यासक्रम चालविणे ही एक साधी सहज गोष्ट बनली आहे. संदेश बोर्ड, सोशल मीडिया आणि ऑनलाईन संदेशवहनाच्या माध्यमातून इतर अनेक मार्गांनी विद्यार्थ्यांना संपर्कात राहण्यासाठी आणि अभ्यासक्रमाशी संबंधित बाबींवर चर्चा करण्याची अनुमती ही दिली जाते व समाजाला उपयुक्त शिक्षण त्यामुळे मिळत आहे. म्हणून ई शिक्षण हे महत्त्वाचे आहे असे आपण सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर होताना आपल्याला दिसतो.
पण इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या वापरामुळे जे काही व्यवहार होतात त्यात आपण काही त्याच्या मर्यादा बघितल्या आहेत किंवा त्याचे काही तोटे सुद्धा आपण बघितलेले आहेत. पण बँकिंग व्यवहारामध्ये ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर होतो त्यावेळी तिथे ग्राहकांना संरक्षण पुरवले जात असते आणि म्हणून परिपत्रक क्रमांक 542 मध्ये इलेक्ट्रॉनिक बँकिंग ग्राहक संरक्षण पुरवलेले आहे. या इलेक्ट्रॉनिक बँकिंग ग्राहक संरक्षणाची काही वैशिष्ट्ये आहेत ते आता आपण बघणार आहोत. त्यात पहिले वैशिष्ट्य आहे की ई बँकिंग आणि ई कॉमर्सच्या वाढीसह बँकांनी KYC म्हणजे नो युअर कस्टमर आपल्या खातेदारांना जाणून घ्या या नियमाचे कठोर पालन करणे गरजेचे आहे. म्हणजे ज्या व्यक्तीने बँकेत खाते उघडलेले आहेत किंवा जो व्यक्ती बँकेचा खातेदार झालेला आहे किंवा पूर्वीचा खातेदार आहे तर ह्या सर्व खातेदारांचे KYC करून घेणे हे बँकांना बंधनकारक आहेत. म्हणजेच त्या खातेदाराची संपूर्ण ओळख त्या बँकेला करून घ्यावी लागते. त्यासाठी त्याचा आधार कार्ड क्रमांक असेल, फोटो असेल, साईन असेल, त्याचा रहिवासी पुरावा असेल, ह्या सर्व गोष्टींची माहिती KYCच्या माध्यमातून बँका करून घेत असतात. दुसरे वैशिष्ट्य आपण सांगू शकतो की परिपत्रक क्रमांक 542 हे आपल्या स्वयंचलित टेलर मशीन, ATM सुविधा आणि मोबाईल बँकिंग कार्यामध्ये ठेवीदारांना आणि ग्राहकांना फसवणूक, चोरी आणि गुन्ह्यांपासून संरक्षण देते. बँकांनी ई बँकिंग ग्राहकांची ओळख प्रमाणित करण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे आणि फसवणुकीपासून संरक्षण दिले पाहिजे. तसेच पुढील वैशिष्ट्य आहे की बँकांनी व्यापक माहिती सुरक्षा कार्यक्रम स्थापन केले पाहिजेत आणि सुरक्षा ठेवली पाहिजे. बँकांनी त्यांची माहिती सुरक्षित ठेवली पाहिजे. अंतर्गत नियंत्रण स्थापन केले पाहिजे, त्याची देखरेख केली पाहिजे. पुढील वैशिष्ट्य आहे की बँकांना पारंपरिक बँकिंग सेवांचा वापर करताना माहिती प्रकटीकरण, ग्राहक माहिती संरक्षण दिले पाहिजे. व शेवटचे वैशिष्ट्य आपण सांगू शकतो की बँका ई बँकिंगद्वारे ग्राहकांच्या खात्यातील अनधिकृत व्यवहार, चोरी यासंबंधी ग्राहक तक्रारी मिळवू शकतात आणि त्यावर त्या संरक्षण देऊ शकतात. ही होती इलेक्ट्रॉनिक बँकिंगमध्ये ग्राहक संरक्षणाची वैशिष्ट्ये. आजच्या काळात तंत्रज्ञानातील झालेल्या प्रगतीमुळे व्यवसायाचे ठिकाण व त्यावरील असलेल्या मर्यादा कमी झाल्याचे दिसून येते. कोणताही व्यवसाय एक स्थान, एक शहर किंवा अगदी एक देशापर्यंत मर्यादित नाही. सर्व काही जागतिक झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ई कॉमर्स जन्माला येऊन त्याने खूप मोठी प्रगती केलेली आपल्याला दिसून येते आणि ती काळाची एक गरज सुद्धा बनलेली आहे. ई कॉमर्स उद्योग संपूर्णपणे वेगाने विकसित होत आहेत आणि सन 2014 व सन 2015 पर्यंत ते वेगाने आणि मोठ्या प्रमाणात वाढलेले आपल्याला दिसतात. ई कॉमर्सचे काही नवीन ट्रेंड आहेत किंवा काही उद्योन्मुख संकल्पना आहेत. त्यात पहिली आहे की मल्टी चॅनल मॉडेल. ई कॉमर्स मार्केटमध्ये वाढ असूनही विक्रेत्यांना हे समजले आहे की कोणत्याही व्यवसाय मॉडेलसाठी ओमनी चॅनल, एकाधिक चॅनल आवश्यक आहे. ऑनलाईन शॉपिंगबद्दल भरपूर चर्चा झाली असली तरी त्या बाबतीत प्रत्यक्षात हे नोंदले गेले आहे की बरेचसे ग्राहक दिवसभर जाळे सरकवू शकतात. मात्र शेवटी खरेदीसाठी ब्रिक आणि मोर्टर स्टोअरची आवश्यकता असते. तथापि भौतिक स्टोअरचे अनुभव अधिक चांगले करण्यासाठी इनडोअर डिजिटल सेवा, नवीन तंत्रज्ञान उदयास येत आहेत. दुसरा ट्रेंड आपण सांगू शकतो की अमर्यादित खरेदी अनुभव. सर्व कंपन्यांकडून नवनवीन वैशिष्ट्यांची सेवा दिली जात आहे. उदाहरणार्थ अमर्यादित सेवा खरेदी सुलभ करण्यासाठी त्या सहजपणे आता ऑफर देत आहेत. पुढील नवीन ट्रेंड आपण सांगू शकतो ई कॉमर्सचा की सामाजिक, ज्याला आपण सोशल ई कॉमर्स म्हणतो. किरकोळ विक्रेते त्यांचे मुख्य विक्रीचे माध्यम म्हणून सामाजिक मीडिया स्वीकारत आहेत. सामाजिक नेटवर्क अलीकडेच सर्वात महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसत आहे. अशा प्रकारे सोशल नेटवर्किंग येत्या काळात वाढण्याची अपेक्षा ही खूप मोठी आपल्याला दिसून येते. पुढील ट्रेंड आहे की प्रमाणापेक्षा गुणवत्ता. विक्रेत्यांनी नवीन वैशिष्ट्यांसह वातानुकूलित खरेदी अनुभव सुधारण्यासाठी फोकस केले पाहिजे. व्हर्च्युअल ट्रायल रूम, झूम इन पिक्चर्स, 360 डिग्री इमेज व्ह्यू सारखे अन्य ऑनलाईन वैशिष्ट्यांवर जोर दिला जात आहे. म्हणजे ज्यावेळी ग्राहकाला एखादी वस्तू खरेदी करायची असेल
तर प्रत्यक्षात ती वस्तू आपण ज्यावेळी दुकानात जाऊन बघतो आणि ज्यावेळी ऑनलाईन त्या वस्तूला आपण त्याचे निरीक्षण करतो, त्यात आपल्याला फरक जाणवतो आणि म्हणून बरेचसे ग्राहक ही ऑनलाईन खरेदीला पसंती देत नाही आणि त्यामुळे कंपन्या काय करतायत तर व्हर्च्युअल ट्रायल रूम, झूम इन पिक्चर्स किंवा एखादी वस्तू असेल किंवा एखादी इमेज असेल तर ती 360 डिग्रीमध्ये तिचा व्ह्यू दाखवण्यासाठी भर दिला जात आहे. पुढील आपण हे सांगू शकतो की नवीन ट्रेंडमध्ये ग्राहक संबंध, वाढत्या विविधतेसह ग्राहकांसाठी सुलभ पेमेंट आणि हायटेक शॉपिंग अनुभवास समर्थन देण्यासाठी चांगल्या समाकलित तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. फोकस आता सेवा सवलतीपासून चांगल्या इंटिग्रेटेड टेक्नॉलॉजी सेवांमध्ये हलवण्यात येत आहे. म्हणजे ग्राहकांशी संबंध चांगल्या प्रकारे प्रस्थापित करण्यावर भर दिला जात आहे. ई कॉमर्स मधील नवीन ट्रेंडमध्ये आपण सांगू शकतो की ग्राहक सेवा, वाढत्या ऑनलाईन खरेदीमुळे ग्राहक त्यांच्या स्वतःच्या आवडीनुसार कोणत्याही वेळी कधीही दिवसातले 24 तास किंवा आठवड्याचे 7 दिवस विविध प्रकारात वस्तू निवड करण्याचा, खरेदी करण्याचा संकल्प सहज आणि अधिकाधिक आरामदायक त्यांच्यासाठी होत आहे. त्यामुळे येत्या काळात ग्राहक समर्थन सेवा वैशिष्ट्यांमध्ये वाढ होऊन ग्राहकांना योग्य सेवा उपलब्ध होत आहे. पुढे आपण सांगू शकतो स्मार्ट ग्राहक, नेहमीपेक्षा अधिक खरेदी आणि पेमेंट करण्यासाठी अनेक पर्यायांसह ग्राहकांना अधिक माहिती व अधिकार देण्यात आले आहे. सध्या ही स्थिती खूप जास्त आहे. ग्राहकांचा विश्वास कधीही पूर्वीपेक्षा जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र वस्तूची गुणवत्ता आणि लॉजिस्टिक्सची गुणवत्ता राखणे गरजेचे आहे. पुढील नवीन ट्रेंड आहे की ऑनलाईन आणि ऑफलाईन विलीन, कार्य सुलभ करण्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन सिस्टीम एकत्र करणे महत्त्वाचे झाले आहे. ई कॉमर्स हे एक सुसंगत तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. आजच्या काळात जगण्यासाठी आणि चिन्हांकित करण्यासाठी बदल हा जीवनाचा सारांश आहे. किरकोळ विक्रेते अत्यंत लवचिक व गरजा बदलणाऱ्या स्मार्ट ग्राहकांकडे आकर्षित करणे आवश्यक आहे. यासाठी सोशल मीडिया देखरेख, ग्राहक अभिप्राय इत्यादी सारख्या साधनांची आवश्यकता असते. पुढे आपण सांगू शकतो की मोबाईल कॉमर्स, अलीकडील अहवालाप्रमाणे असे भाकीत केले जात आहे की सन 2016च्या अखेरीस जगातील लोकसंख्येच्या 1/3 लोकांना स्मार्टफोनमध्ये ई कॉमर्सचा समावेश केलेला दिसून येतो. हे वैशिष्ट्य मोबाईलमध्ये असणे आवश्यक आहे. ग्राहक अनुभव वाढवण्यासाठी ई कॉमर्स स्टोअर सर्व स्क्रीनमध्ये फिट असणे आवश्यक आहे किंवा ते काही गंभीर व्यवसायावर गमावले जाऊ शकतात. फोर्ब्सच्या अलीकडील अभ्यासानुसार जेन एक्सच्या 87% लोक आपला बहुतेक वेळ डिजिटल उपकरणांवर नेहमीपेक्षा जास्त खर्च करतात. पुढील ट्रेंड आपण सांगू शकतो की पैसे भरायचे विविध पर्याय, सोयीस्कर आणि अधिक देय पर्याय, ऑनलाईन खरेदी अनुभव वाढवण्यासाठी, नवीन पेमेंट मॉडेल सुलभ करण्यासाठी नवीन व्यवसाय उदयास येत आहे. ग्राहकांना मोठ्या प्रमाणात पर्याय उपलब्ध करून देणे तसेच खरेदीदार व विक्रेते यांच्यासाठी पेमेंट सुरक्षा वाढविणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. मागील काही वर्षात अनेक नवीन मॉडेल आणि गेटवे, ई-वेट्स, चिप कार्ड, वाचक, चुंबकीय कार्ड, EMV आणि कॅशबॅक सेवांप्रमाणे त्या उभ्या आहेत. सोशल मीडिया देखरेख, ग्राहक अभिप्राय इत्यादींसारख्या साधनांची सध्या आवश्यकता आहे. दीर्घकाळासाठी बदलणाऱ्या ट्रेंड व तंत्रज्ञानासह उत्साही राहण्याची आज गरज असल्याचे आपल्याला दिसून होते. या होत्या ई कॉमर्समध्ये असलेल्या अलीकडील उदयोन्मुख संकल्पना. आज आपण ई कॉमर्सची जी आव्हाने आहेत ती अभ्यासलेली आहेत. ई कॉमर्सच्या मर्यादा अभ्यासलेल्या आहेत. ई कॉमर्सच्या ज्या नैतिक समस्या आहेत किंवा नैतिक समस्येच्या ज्या काही मर्यादा आहेत त्या अभ्यासलेल्या आहेत. ई शिक्षण किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे जे काही शिक्षण आहे ही संज्ञा आपण समजावून घेतलेली आहे. ई शिक्षणाचा उद्देश किंवा ई शिक्षणाची गरज, महत्त्व आपण अभ्यासलेले आहेत. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक बँकिंगमध्ये ग्राहक संरक्षण,
या संज्ञेचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे ई कॉमर्समध्ये असलेल्या अलीकडील उदयोन्मुख संकल्पना किंवा जे काही नवीन ट्रेंड्स आहे ई कॉमर्सचे ते आपण सखोलपणे अभ्यासलेले आहेत. धन्यवाद.